हॅलो एव्हरीवन, तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे की स्टँडर्ड आणि जेनरिकमध्ये डिफरन्स काय आहे आणि त्याच्या प्राइसिंगमध्ये डिफरन्स काय आहे. तर ही आहे अपराईज D3 नावाची कॅप्सूल, जी की आहे अल्केम कंपनीनं बनवलेलं एक ब्रँडेड प्रॉडक्ट आहे, ज्यामध्ये आहे कॉलिकॅल्सिफेरॉल व्हिटॅमिन D3. तर व्हिटॅमिन D3चा यूज आपल्याला केला जातो आपल्या बॉडीमधले जे बोन वगैरे आहेत तर ते स्ट्रॉंग करण्यासाठी आणि व्हिटॅमिन Dची डेफिशियन्सी कमी करण्यासाठी या कॅप्सूलचा उपयोग केला जातो. तर ही अल्केम कंपनीनं बनवलेलं अपराईज D3 जी आहे तर त्याची किंमत जी आहे ती आहे जवळपास 420 रुपयाला 12 कॅप्सूल आपल्याला भेटून जातात. तसेच मी जे तुम्हाला जेनरिकसाठी जे ब्रँड सांगणार आहे जेनरिकचं, तर त्याचं नाव आहे जेमसुलिन जे आहे ते आहे जेनरिकचं ब्रँड. तर जेमसुलिनमध्ये आणि अपराईज D3मध्ये काय फरक आहे, तर अपराईज D3मध्ये आणि जेनरिक जी जेमसुलिन D360K आहे यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की दोन्हीच्या कंपन्या वेगळ्या आहेत आणि दोघांची प्राईस पण वेगळी आहे. तर त्याची किती 420 रुपयाला 12 गोळ्या तुम्हाला अपराईज D3च्या ज्या भेटत आहेत. तर ही जी जेमसुलिन D360K आहे हे तर तुम्हाला 50 रुपयाला या 4 गोळ्यांचं तुम्हाला पाकिट भेटून जाईल. म्हणजेच की 200 रुपयांना तुम्हाला एक 12 गोळ्यांचं पाकिट तुम्हाला यामधलं भेटून जाईल. तर एवढा डिफरन्स या दोन्हीमध्ये आहे प्राईसचा. तर तुम्ही प्राईज D360K वापरत असाल तर तुम्ही एकदा जेमसुलिन D360K सुद्धा ट्राय करून बघा, कारण दोन्हीमध्ये कॉम्पोजिशन सेम आहे आणि दोन्हीमध्ये पॉवरसुद्धा सेम आहे. त्यामुळे तुम्ही ही ट्राय करू शकता. याची किंमत जास्त आहे आणि याची किंमत त्या तुलनेत खूपच कमी आहे.